पथारी व्यावसायिक संस्थेच्या वतीनं आज पुणे महानगरपालिकेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। पथारी व्यावसायिकांचे विविध प्रश्न आहेत। या प्रश्नांवर खरं तर हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय। खूप मोठ्या संख्येने प्रत्येक प्रभागातले प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सगळे पथारी व्यावसायिक जे आहेत ते जमा झालेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे स्वतः बाबा आढाव या आंदोलनाचं नेतृत्व करतात। बाबांनी काही वेळापूर्वीच या सगळ्या आंदोलकांना संबोधित सुद्धा केलेलं आहे। मात्र त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहेत। काय नेमक्या मागण्या घेऊन आज आंदोलन करतात? आज आपण 2014ला आमचा सर्वे झालेला आहे। त्या सर्वेनुसार आम्हाला पुणे शहरातील सर्व पथारी व्यावसायिकांना प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्या प्रमाणपत्राचं जवळजवळ 50% आम्हाला वाटप झाले। 50% अजून प्रमाणपत्र महानगरपालिकेत जमा आहे, ते त्वरित वाटप करावं। त्यानंतर आमचे औद्योगिक व्यवसायांना बिल जे येते, समजा बिलाचं आज जर माझा महिनाभर एक दिवस जर मी बिल लेट गेलं तर महिन्याचं त्याला भाडं लावलं जातं, दंड लावला जातो। त्यात आमची चुकी नसती। बिलं वाटप ही 1 तारखेलाच क्षेत्रीय करार आलेले असतात आणि ते 5 तारखेला आमच्याकडे येतात। आमचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? तर तुम्ही त्याला एक महिन्याचा 1,500 रुपये दंड आम्हाला आकारला जातो। दुसरी गोष्ट, जे एखाद्याच्या घरामध्ये मैत झालेलं असेल त्याचं लायसन ट्रान्सफर करून मिळायचं तर त्याला एक 15-20 दिवसात महिन्यामध्ये ते होऊ शकतं। परंतु हे 3-3 वर्ष प्रॉब्लेम यांच्याकडनं सुटत नाही। TVC कमिटीची 2022 साली निवडणूक झाली। त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पुणे शहरातून 8 सदस्य निवडून गेलेले आहेत। परंतु 3 वर्षामध्ये मला वाटतं 3च मीटिंग झालेत। कारण कायद्यानुसार 3 महिन्यातून एकदा मीटिंग झाली पाहिजे। परंतु महानगरपालिका सातत्याने TVCची मीटिंग घेत नाही आणि निवडून गेल्यानंतर हा कारभार सर्व पुणे शहरात पथारी व्यावसायिकाचे अनेक प्रलंबित प्रश्न असतील तर TVCच्या माध्यमातून सुटले पाहिजे। परंतु TVCची मीटिंग झाली। आता बघा, गेल्या वेळेस 3 तारखेला मीटिंग लावली, पुन्हा ती कॅन्सल केली। ऐन वेळेला मला सांगा, जर राजकारणी समजा स्थायी समितीची मीटिंग असेल कुठल्या असतील त्यांची कॅन्सल होत नाही, परंतु आमची पथारी व्यवसायाची मीटिंग कॅन्सल करणार, त्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच बोलवणार, हे पद्धत चुकीची आहे। त्यामुळे अनेक प्रश्न आमचे अजून की भाडे जास्त लावले। आता सातार रोड या ठिकाणी भाडे एवढं लावले, ते स्टॉल धारक त्या ठिकाणी त्यांची भावनी होत नाही। 200 रुपये दिवसाला भाडं तिथं कमी करा म्हणून आम्ही जवळजवळ 10 वर्षापासून आम्ही अर्ज देतोय, कधीही बोलत नाही। मीटिंगसाठी वेळ द्यावा, आयुक्तांना आम्ही किती वेळा अर्ज दिले, हे सर्व प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला वेळ द्या, कधीही वेळ दिलेली नाही। आमचे सहकारी मित्र असतील, नितीन पवार साहेब असतील, मी असेल, आमचे नेते बाबा आढाव आहेत, या सर्वांच्या सहीनिशी आम्ही कित्येक अर्ज दिलेले, परंतु आमचे अनेक प्रश्न सुटलेले नाही। त्यामुळे आज मला हे आंदोलन करावं लागतंय। तर अजून जर समजा हे प्रश्न यावेळेस जर नाही मिटले तर याच्या पुढे अजून आम्ही पथारी पंथाच्या वतीने इशारा देणार आणि उपोषणाला बसणार। सर, आपल्याला पाहायला मिळतंय पुणे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण इतकी वाढलेली आहेत, म्हणजे अतिक्रमण अशी की थेटपणे घरं, बिल्डिंग, इमारती उभारल्या जातात, मात्र आंदोलनं केली जातात पथारी व्यावसायिकांकडून, कारण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची कारवाई होते। जे मोठे लोक आहेत जे अशा पद्धतीचं अतिक्रमण करतात त्यांच्यावर म्हटलं कुठली कारवाई होत नाही। हे जाणून बुजून कुठेतरी अशा पद्धतीने महानगरपालिका भोंगळ कारभार करते असं वाटतं? नाही, खरं म्हणजे आता गेल्या 2-2.5 वर्षापासून महानगरपालिकेचा कारभार जो आहे तो पूर्णपणे प्रशासन चालवते। म्हणजे आता प्रशासनाला असं सांगायला फार संधी नाहीये। हे बरोबर आहे की राज्य सरकार आणि त्याचे पक्ष, त्यांचे इथे जे कोणी पदाधिकारी ते शहरातही आहेत, पण बराचसा कारभार हा महापालिका आयुक्त ते प्रशासक आहेत। त्यामुळे पूर्वी नगरसेवकांचा दबाव आला, कुणीतरी महापौर किंवा स्थायी समिती या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून आम्ही अशी कारवाई करत नाही किंवा आमच्या कारवाईमध्ये अडचण निर्माण झाली, हे सांगायला आता त्यांना संधी नाहीये। अशा काळामध्ये अशा प्रकारची अतिक्रमण जी आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिलं होती। आणि मग दुख डोक्याला आणि इलाज गुडघ्याला अशा पद्धतीनं मगाशी बाबा आढाव इथं बोलले की तिकडे पुणे सातारा रस्त्यावर नवले ब्रिजचे इथं अपघात होतो आणि RTOची कारवाई कुठं होते? ते गरीब टेम्पोवाल्यांवर 20-20 हजाराचे दंड फाडले जातात। असंच हे चाललेलं आहे। मला एक दुसरा मुद्दा याला जोडून तुम्हाला विचारायचा आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे। तो असा आहे की आत्ता आपण अलीकडे या 2 महिन्यात 2 मोठ्या राजकारण्यांची 2 मोठी प्रकरणं पुणे शहरात बाहेर आली आणि ती जागे संदर्भात आहेत। म्हणजे पहिल्यांदा जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आपले इथले जे खासदार आहेत
मुरलीधर मोहोळ जे मंत्री पण आहेत त्यांचा सहभाग असलेल्या बांधकाम कंपनीनी खूप कमी पैशात ती जागा घेतली अशा प्रकारचे आरोप आहेत. आणि नंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलांनी शासनाचीच जागा ही खूप कमी पैशामध्ये खरं तर पैसे न देता स्टॅम्प ड्युटी न भरता आपल्या नावावर करून घेतली. म्हणजे इथल्या जागा आहेत ह्या इथल्या राजकारण्यांच्या आहेत का? त्याच्यावरला सामान्य माणसाचा हक्क नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही हजारो कोटी रुपयाच्या जागा अगदी स्वस्तात तिकडे घेणार आणि दुसऱ्या बाजूला इथं जे पथारी व्यावसायिक आहेत जे रोज रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला बसून हातगाडी लावून पोट भरतात त्यांची भाडी तुम्ही अव्वाच्या सव्वा वाढवणार हजारो रुपये. म्हणजे धंदा होत नाही. आता मोहननी सांगितलं की आमचा व्यवसाय पण नाही एवढी भाडी. आमची मागणी अशी आहे की पथारी व्यावसायिकांची भाडी कोणत्या पार्श्वभूमी तुम्ही ठरवता त्याचा आधार काय त्याची काहीतरी एक शास्त्रोक्त पद्धत ठरली पाहिजे. जसं इस्टेट जे वेगळे इस्टेट जमीन आहेत बांधकाम आहेत त्याचा दर रेडी रेकनरचा ठरतो तसा पथारी व्यावसायिक जे आहेत जिथे बसतात त्याचा सुद्धा रेडी रेकनर तयार केला गेला पाहिजे. आणि तो रेडी रेकनर हा व्यावसायिक पद्धतीने न करता पथारी व्यावसायिक हे शेतमाल म्हणजे मी एक उदाहरण देतो अगदी थोडक्यात की बाजार समितीमध्ये जो माल येतो त्यातला 80% माल जो नाशवंत असतो संध्याकाळी दुसऱ्या दिवशी खराब होतो तो आमचे पथारी व्यावसायिक 80% माल सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्याकडे काय सुविधा आहे काहीच नाही. म्हणजे जे इथं कष्ट करतात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 60% उत्पन्न असंघटित क्षेत्रातून येतं त्यांना काहीच नाही. आणि जे राज्यकर्ते केवळ सत्ता हातात आहे म्हणून तुम्ही जागा लाटणार. जर तुम्ही असं केलं तर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही उद्या तुमच्या या सगळ्या भानगडींवर सुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला सांगायचं. सर खरं तर पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुका लागणार आहेत आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने अशा पद्धतीने तुम्ही एकत्र येणं आणि सरकारला काही आता इशारा देणार आहात का निवडणुकांच्या? मला असं वाटतं की बाबा मगाशी स्पष्टपणे बोलले आणि ते खूप डोळ्यात अंजन घालणार आहे की इथल्या केंद्र आणि राज्य सरकारला जे एकाच पक्षाचं आहे त्यांच्या अंगात हिव भरल्यासारखं झालं. त्यांना माज आलेला आहे. इथं बिहारमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका त्यांनी केल्या आणि जी प्रकरणं 2 बाहेर आली आम्ही काही केलं तरी चालतंय अशा वेळेस विरोधी पक्ष जो आहे तो नामोहरम झालेला आहे. तो काही बोलत नाही. आणि म्हणून जो सामान्य माणूस आहे मग तो पथारीवाला असेल रिक्षावाला असेल टेम्पोवाला असेल हातगाडीवाला असेल मोलकर्ण असेल त्या सगळ्यांनीच रस्त्यावर येऊन आपल्या हक्काविषयी जागं राहिलं पाहिजे ते मागितले पाहिजे. त्याचंच एक प्रतिबिंब इथं उमटलेलं आहे. विरोधी पक्ष काय करेल ते करेल पण आम्ही मात्र आमच्या हक्कावर झोपणार नाही आणि हे माजलेल्या सरकारला जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. मी ॲडव्होकेट सुषमा यादव. आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे सरकार हे झोपलेलं आहे आणि त्या सरकारला जाग आलीच पाहिजे ह्यासाठी आपण इथं आंदोलन केलेलं आहे. त्यात आमच्या पूर्ण मागण्या 42 मागण्या आहेत एकूण आणि त्या पूर्ण 42 मागण्या ह्या कायदेशीरच आहे. पूर्ण आम्ही अभ्यास करून मागण्या मागितलेल्या आहेत. त्यामुळं सरकारने कुठेही कोणतीही एखादीही मागणी कमी करू नये अशी आमची इच्छा आहे. त्यात आमची सर्वात मुख्य मागणी ही आहे की आम्हाला आमचे जे परवाने झालेले आहेत ते परवाने देण्यात यावे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे तो प्रश्न घेण्यात यावा. तसंच वाहतूक कोंडीला प्रत्येक वेळेस तुम्ही पथारी व्यावसायिकांना दोष देत आहात परंतु सरकारने हे लक्षात करावं की तुम्ही आम्हाला व्यवस्थित जागा दिली तर आम्ही रस्त्यावर येणार नाहीये. परंतु सरकार प्रत्येक वेळेस कोणतेही काय झालं तरी फक्त पथारी व्यावसायिकांना दोष देत आहे. तर सरकारने पहिले आमचे प्रश्न सॉल्व्ह करावेत आणि मग पथारींना दोष द्यावेत ही आमची मागणी आहे. पथारी व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. अनेक प्रश्न समोर आलेले. तुम्ही आज आंदोलन करताय काय सांगाल? मला हे सांगायचं आहे एकट्या पथारीवाल्यांचा नाही ज्या ज्या वर्गाचं हातावर पोट आहे आणि जो कष्ट करतोय त्या वर्गाच्या वजून मी आयुष्यभर उभं राहता आलेलो. आज आमच्या हातावर पोट आहे. तुम्ही आम्हाला पगार देत नाही. मला साधी नोकरी राहिली की मला सगळे अधिकार मिळतात पण मला नोकरी नसेल तर मी उपरा घरची डाल बराबर असं सगळं होतंय. तेव्हा हा तिकडे बिहारमध्ये नाचकाम चाललंय. सामान्य माणसाला काय मिळालं आणि सामान्य माणसाने पैसे घेऊन मतं दिली आता ते सगळं उघड झालेलं आहे. पण सामान्य माणसाचं असं का झालं? त्या सामान्य माणसाच्या जीवनापुढे नैतिक प्रश्न उपस्थित करून पर्याय दिला पाहिजे. तो पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी झाकून ठेवत नाही. माझ्यासारखं माणसं काय माझी पथारी नाही आहे.
पण आयुष्याच्या करता घालवलं. मला भारतातल्या लोकांना सांगायचं आहे, हाताळ झाल्यासारखं व्हायचं काही कारण नाही आहे. गांधींच्या ह्या देशात रामाच्या सगळ्यांच्या घेतो, सगळ्या द्रौपदी सुद्धा गप्प बसलेली नाही. महाभारताची द्रौपदी सुद्धा गप्प बसलेली नाही. तिने विचारलाय प्रश्न की तुम्ही जुगार खेळलात, माझा अपराध काय, माझी आबरू घ्यायचा अधिकार काय? या प्रश्नाचं उत्तर शेवटी गल्लीत जे मिळतंय ते फार वाईट आहे. इतक्या मूलभूत पातळीवर जाऊन जर त्या देशाचा विचार झाला तर काही ते होईल. तेव्हा मुद्दा असा आहे की आज तुम्हाला सांगितलं काय कसं कारभार करायचा हा नमुना आहे. कचरा उचलते आमच्यावर जाऊ द्या, रस्ता ते आमच्यावर जाऊ द्या. आता म्हणजे काय म्हणजे काय कळत नाही काय चाललंय ते. आणि एकदम वाढेल्याची भीती वाटते म्हणून माझ्यासारखं मशावर चाललंय. माझी भूमिका एकच आहे, आम्ही याविरुद्ध नुसतं बोलणार नाही तर सविनय कायदे गांधींनी जे आम्हाला अधिकार मिळवून दिला तो बजावण्याचा प्रयत्न करू. तुम्ही भाषणात म्हणालात की लोकप्रतिनिधींना माज आलाय. माझ आहे, माझा शब्द नाही, मी माझ शब्द वापरलेला नाही. लोकप्रतिनिधींना हुरळलेच. लोकप्रतिनिधी कुठे लोक हुरळतात, लावतात काय स्वतःचे फोटो. त्यांना मी तसं वेळेवाकडे बोलणार नाही, मला त्याचं कारण पण नाही. बोला बाबा, ह्यालाच धरून अजून एक प्रश्न. तुम्ही मगाशी काही पावत्या दाखवल्या ज्याच्यात काही टेम्पोंवरती कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका वारंवार असा आरोप करताना देखील पाहायला मिळते की पथारी व्यावसायिकांमुळे ट्रॅफिक होतं. या सर्व गोष्टींबाबत काय सांगाल? ते काय त्यांचं त्यांनाच विचारा तुम्ही, त्यांना हे खरी गोष्ट आहे का? तुम्हाला जे दिसतं ते बघा. पथारी कारमुळे होत नाही, रस्त्यावर कारचा तांडावर राहिलेला असतो त्याच्यामुळे ट्रॅफिक अडत नाही. मी पोट भरतोय, मग मला सांगा मी पोट कसं भरायचं? वरच्या वर्गाची कुठलीही गैरसोय न होता मी जगायचं कसं? तुम्ही मला नोकरी देणार नाही, काम देणार नाही, तर काही देणार नाही, आणि तरी तुम्ही सांगणार की तुझ्यामुळे घडतं. हे आरोप कष्टकरी आता सहन करणार नाही. आणि तुम्ही त्यांना आता लाचार बनवायला सुरुवात केली. आणि लाचार बनवायचं म्हणजे त्यांना नव्हे, आमदारांना होत तुम्ही लाचार बनवतो. कोट्यवधी रुपये देतात आणि सांगतात, हुशारकी मारतात, तुम्ही इतका पराक्रम केला राज्योत्सव. तुम्हाला पत्रकारांना मला विचारायचं आहे. पुण्याच्या पत्रकार संघाला मी पत्र लिहायला सांगितलं, पंतप्रधानांनी विनंती करा की आमच्यावरचा बहिष्कार उठवा. काही नाही. आजही आमचे पंतप्रधान सगळे बोलतात पण पत्रकारांशी बोलत नाहीत. तुम्ही पण आमच्याबरोबर या ना जरा. तुम्ही जर एक दिवशी येऊन बसत तर मला आनंद वाटेल जरा की आपले हे स्वातंत्र्य काय आहे ते. तेव्हा आता माझं असं म्हणणं आहे, ज्यांचे सर्व प्रश्न नाही, सर्वांनाच लोकशाहीतली जीवन ठेवायची असेल, इथे आमचा देश लोकसंख्येमध्ये पहिला 1 नंबर आहे. बाकीच्या बाबतीत पहिल्या 7 तरी आपला नंबर आहे. हे सारे वर्तमानपत्रांच्याच बंधनं घातल्यानंतर, आणि आता तर असं आहे, तुम्ही जे छापाल त्याच्यावर ॲक्शन, तो द्रोह मानायचं काही सरकार ठरवणार. म्हणजे स्वातंत्र्य एक प्रकारे सगळे एक प्रकारचं तुम्ही हे संबोध करत जाणार. आणि फक्त विजय कोणत्या बोलायचं नाही. आमचं म्हणणं आहे, सरकारने त्या भ्रमात राहू नये, हुरळून जाऊ नये. हे माझे शब्द आहेत. त्यांनी नाही केलं तर शांततामय, त्यांनी पळकडून नेण्यापेक्षा शांततामय सत्याग्रहाचं आंदोलन आम्ही आमच्या परीने सुरू केल्याशिवाय राहणार. मग काय व्हायचं ते होईल, बघू काय होतं. येतील ते येतील. पण इतिहास सांगेल ना की द्रौपदीच्या बेवृषात काही लोक गप्प बसले नाहीत. विचारलं तसं माझ्यासाठी काही माणसं विचारत राहतील की हे याचं बोलायला काय चाललंय ते. तुम्ही मला सांगा ना, पत्रकार आहात, तुम्हाला बोलता येते का? तुम्हाला खूप वाटतंय बोलायचं, पण तुमच्याशी बोलायलाच तयार नाही. तुम्ही मंडळी पण आमच्यावर आलं पाहिजे ना. पण तुम्ही जर आम्हाला प्रश्न विचारायला लागला तर आमचा काय, शेवटी जनतेच्या सहकार्यावर चालणार. पण जनतेतल्या सुशिक्षित वर्ग असलेल्या वर्ग जर असेल तर गप्प वर्ष असेल तर परिस्थिती गंभीर आहे. आम्ही हिंसात्मक मार्गाचा अजिबात हे करत नाही. पुन्हा शिवीगाळ ते करत नाही. काही सरकारकडे आवाज तो काही मागणी करत नाही. तो बोला.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहेत. तुमच्या या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर काही इशारा देणार आहात? नाही, सगळीकडे सुरू आहे ना. आता पुण्यामध्ये रोज बॉक्सेस चाललेले आहेत. तुम्ही काय छापलत नाही, का छापत आहे? तुमच्याकडून काय ही बातमी येऊ नये. अगदी अक्षरशः तांदळा सगळे बॉक्सेस चालले आहेत. फ्लेक्स लावता, तुमचा फ्लेक्स लावतो तुम्ही रागवत आहे आणि बाकीचे फ्लेक्स मुलं असं सगळीकडे लागले आहेत. काय याचा अर्थ समजायचा? म्हणजे आम्हाला प्रश्न विचारून प्रश्न टाकून आम्हाला परीक्षेला बसवू नका. तुमच्या आयुष्यात तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही परीक्षेला बसा ना. देशावरचे हे संकट चांगलं नाही आहे ना. फक्त आर्थिकदृष्ट्या मजबूत असलं चालत नाही. नैतिक मूल्य जपली म्हणून लंडन सारख्याला चाललंय ना. किंवा याचा झाल्या तरुणांची बेकारी सगळे प्रश्न आहेत. परंतु आम्ही लोकांशी बोलणार नाही. तुम्हाला आम्ही देतो ते छापा, बाकी बोलायचं नाही. हे तुम्ही किती दिवस सहन करणार सांगा. तुमच्या पत्रकार संघाने जर ठरवलं काही करायचं तर मी तुमच्याबरोबर राहीन, एवढं तुम्हाला मी सांगतो. आपण बघतोय या सगळ्याच विविध मागण्यांसाठी खरं तर आज पथारी संघटनेच्या वतीनं इतकं मोठ्या प्रमाणात हे आंदोलन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आमरण उपोषण सुद्धा करू किंवा मग स्वतः बाबा आढावांनी असं सांगितलंय की जेल भरो आंदोलन करायला सुद्धा आम्ही तशा पद्धतीचा सुद्धा विचार करू शकतो, तशी भूमिका घेऊ शकतो. त्यामुळे या सगळ्यानंतर तरी पुणे महानगरपालिका या सगळ्या मागण्यांचा विचार करते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.